Hello student, myself Prakash Ingre. Today we are going to learn about the topic respiration and circulation, subtopic working mechanism of human heart. यापूर्वीच्या तासिकेला आपण ह्युमन हार्टबद्दल माहिती घेतली आहे. त्याबद्दल कोणकोणते म्हणजे ऑर्गॅन्स असतात, त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड कसं जाते, डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं पंप होते, त्यानंतर त्याचे जे वॉल्स आहेत, मिट्रल वॉल असेल, डायकस्पिड वॉल असेल, ट्रायकस्पिड वॉल असेल, ते इस्च्युरियन वॉल, याबद्दलही वर्किंग मेकॅनिझम आपण पाहिलं आहे. आज आपण पंपिंग ॲक्शन पाहिली आहे. आज आपण वर्किंग मेकॅनिझम त्याचं बघणार आहोत. यामध्ये कार्डियक सायकल नेमकं कशाला म्हणतात? कार्डियक सायकल म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे हार्ट आहे, हे हार्ट काय करते? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही दोन्ही प्रक्रिया करते. यापैकी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शनला सिस्टोल म्हणतात, रिलॅक्सेशनला डायस्टोल म्हणतात. आणि हे अल्टरनेटिव्ह चालते. ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्समध्ये हे कॉन्ट्रॅक्शन अल्टरनेटली चालते. सिस्टोल आणि डायस्टोल सिंगल हार्टबीट होते. जर का कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही प्रक्रिया रेग्युलर चालली तर त्याला आपण हार्टबीट म्हणतो. एका हार्टबीटला जवळपास एका मिनिटाला 72 टाइम्सला आपण काय करतो? हार्टबीट होतात. त्यापैकी त्याचा रेशो 0.8 सेकंद असते. ॲट्रियल सिस्टोल काय आहे की ॲट्रियल सिस्टोल म्हणजे राईट ॲट्रियम मध्ये काय होते की डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह केल्या जाते लेफ्ट ॲट्रियम रिसीव्ह ऑक्सिजनेटेड ब्लड. राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते, रिसीव्ह केल्या जाते, आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह केल्या जाते. जेव्हा ॲट्रिया कम्प्लिटली ब्लडने फिल होते तेव्हा प्रेशर एक्झर्टेड होते, आणि प्रेशर कुठं एक्झर्ट होईल? त्याच्या वॉलवर एक्झर्टेड होते, आणि त्याच्याच रिस्पॉन्सने काय होते? प्रेशर SA नोडमध्ये जाऊन ते जनरेट कार्डियक इम्पल्सेस जनरेट होतात, आणि ड्यू टू दिस कार्डियक मसल ॲट्रियल वॉल कॉन्ट्रॅक्ट्स कॉजिंग ॲट्रियल सिस्टोल, and atrial systole blood pump into the ventricle. Blood is prevented going back to the veins of coronary sinuses, ischorian and trapezian wall respectively. आणि एकदा वॉलमध्ये प्रेशर क्रिएट झालं की ते जे ब्लड आहे हे ब्लड कुठं जाते? मग त्यांच्या वेन्समध्ये जाते, आणि वेन्समधून कोरोनरी सायनसमधून इस्च्युरियन आणि ट्रॅपेझियन वॉलमध्ये ते पोचते. आणि हे सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सिस्टोल ॲट्रियामध्ये जाते, आणि ते डायस्टोलमध्ये ते सिस्टोल दी ॲट्रिया गो इन टू द डायस्टोल, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन नंतर रिलॅक्सेशनसाठी हे प्रोसेस सुरू होते. अ नॉर्मल ॲट्रियल सिस्टोल 0.1 सेकंद अँड ॲट्रियल डायस्टोल 0.7 सेकंद. म्हणजे कंप्लीट जर का सिस्टोल आणि डायस्टोल याचं आपण मेजरमेंट केलं तर 0.8 सेकंद होतं. त्यापैकी सिस्टोल काय आहे? 0.1 सेकंद असते, तर ॲट्रियल डायस्टोल हे 0.7 सेकंद असते. व्हेंट्रिकल सिस्टोल जेव्हा इम्पल्स होते, म्हणजे SA नोडमधून इम्पल्स स्टार्ट होते, तेव्हा SA नोड reaches to the AV nodes and get excited, आणि त्यामध्ये एक्साइटमेंट तयार होते. AV nodes send impulses to bundle of his to Purkinje fiber. नंतर AV नोड काय होते? इम्पल्स क्रिएट करते, आणि ते कुठं पाठवते? बंडल ऑफ हिसमध्ये पाठवते, आणि बंडल ऑफ हिसमधून Purkinje फायबरमध्ये पाठवते. Purkinje फायबर स्प्रेड इम्पल्सेस ऑल ओव्हर द वॉल ऑफ व्हेंट्रिकल्स. Purkinje फायबर काय करते की जे ऑल ओव्हर इम्पल्स असतील ते सर्व व्हेंट्रिकलमध्ये पाठवल्या जाते, आणि त्यामुळे काय होते? कॉन्ट्रॅक्ट्स कॉजिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल्स. म्हणजे सिस्टोल डायस्टोल हे दोन्ही प्रक्रिया अल्टरनेटली चालतात. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल राईट व्हेंट्रिकल पंप्स डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड कोरोनरी ट्रंक टू द लेफ्ट पंप ऑक्सिजन टू द अरोटा.
यामध्ये व्हेंट्रिकलर सिस्टोलमध्ये काय होते, राईट जे व्हेंट्रिकल आहे या राईट व्हेंट्रिकलमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड पंप होते आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं पाठवल्या जाते, आरोटामध्ये पाठवल्या जाते. ड्युरिंग व्हेंट्रिकुलर सिस्टोल कस्पिड वॉल क्लोज अँड ventricular aperture permitted black flow into the atria. यामध्ये महत्त्वाचा रोल काय की व्हेंट्रिकल सिस्टोल जे आहे कॉन्ट्रॅक्शन, या कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस काय होते, हे जे बायकस्पिड वॉल आहे हे बायकस्पिड वॉल काय होतात, क्लोज होतात आणि एव्ही अपर्चर बॅक फ्लो सुरू होते तिथून. नॉर्मल कंडिशन व्हेंट्रिकुलर सिस्टोल लास्ट 0.3 सेकंड अँड व्हेंट्रिकुलर डायस्टोल इज 0.5 सेकंड. During ventricular diastole, semilunar valves are closed, preventing backflow from the pulmonary trunks and systemic aorta into the ventricles. कार्डियक आउटपुट याचं कसं काढतात बघा. जे स्ट्रोक वॉल्यूम आहे, स्ट्रोक वॉल्यूम कशाला म्हणतात बघा की जवळपास 70 ml 0.4 second atria and chamber of heart diastole condition joint diastole or complete diastole. The duration 1 cardiac cycle 0.8 second. The right side of heart contain deoxygenated and left contain oxygenated blood. The total volume of blood pumped during the one ventricular systole is called stroke volume. एका ventricular systole मध्ये अप्रॉक्सिमेटली किती ब्लड असते, 70 ml असते आणि हार्ट रेट किती असते, 72 टाइम्स. म्हणजेच किती होते, एका मिनिटाला जवळपास 5040 ml पर मिनिट त्याचा रेशो असते. आपल्याला कार्डियक आउटपुट काढायचं सूत्र काय सांगितलेलं आहे, स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. हार्ट रेट किती असते, 72 टाइम्स पर मिनिट आहे की नाही. आणि स्ट्रोक वॉल्यूम किती आहे, जवळपास एका स्ट्रोक वॉल्यूम एका सेकंदाला 70 ml ब्लड काय करते, ब्लड फ्लो करते. आणि एकूण एका मिनिटामध्ये किती ब्लड फ्लो होते, 5040, म्हणजे जवळपास 5 लिटर 40 मिलीलिटर एका मिनिटामध्ये जे कार्डियक आउटपुट आहे यामध्ये जे हार्ट आहे या हार्टमध्ये ते पंप केले जाते. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे दोन्ही प्रोसेस होतात. पुढच्या तासिकेला आपण ब्लड वेसलबद्दल माहिती घेऊ. थँक्यू.